राम मंदिर में चोरी हुआ है। यूपी के लोग क्या सोचते हैं इस बारे में? मम्मी ने आयुष्यन का पास्ता नसल बनवला आहे। यूपी ला लोग पास्ता खावला भेटते काय सकाळ सकाळ नाश्त्याला पास्ता। पिसारा फुलव बाई, पिसारा फुलव। आंब्याची डाल आहे, आंब्याची आंबा बघू शकता तुम्ही। हेलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड हेलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये। सेतपूर सुतवली मध्ये उत्तर प्रदेश मध्ये काय वातावरण आहे सकाळ सकाळ। आवरी शांतता आहे ना इथं। आपल्या इथं 7 वाजलं का नुसती भागदौड, गाड्यांचा आवाज हे ते, एकदम शांतता, आरामात जीवन चाललंय, आरामात जीवन। तर सगळीकडे पक्ष्यांचा आवाज, हा हा हा, लय शांतता आहे, क्रेझी भाई। आज आम्ही इथून राम मंदिरला जाणार आहोत। राम मंदिरांशी 3 तासाच्या अंतरावर आहे। तर बरं जाऊन दर्शन करूया बरं। जय श्री राम। आपने हमारी बहुत बढ़िया सेवा की, इस वजह से बहुत बहुत धन्यवाद। और आपको कैसा लगा हम आए? बहुत अच्छा लगा आप आए तो। जान लो कि अच्छा आनंद मिला आप लोग इधर आए तो। बहुत अच्छा लगा कि हम इतने दूर से आए और आपने इतना ख्याल रखा। बहुत प्यारे लोग हो आप। ठीक आहे, थँक्यू। जास्त मातीची घर आपल्याला इथं बघायला भेटतात आणि कौलांच्या जागी पेंडाचा आहे ना तो, काय बोलतात त्याला, काहीतरी काय बोलतात तुम्ही सांगा याला कमेंट मध्ये। पेंडाच आहे बहुतेक, भाताचा जो असतो ना। तरी पण लिकेज नाही होय। बहुत स्लो लाइफ है इधर, बहुत स्लो लाइफ। हमारे साथ जो बंदे है ना वो बहुत शर्मा रहे अभी वीडियो में आने के लिए, पण प्यारी लोग आहेत सगळी, म्हणजे आपल्याला मदत करतात। क्या बोल रहे हो? अयोध्या जा रहे हैं हम। आप क्या बता रहे हो अयोध्या के बारे में? नहीं बताओ, मतलब क्या हो रहा है? अयोध्या में बोलते चोरी हो रहा है अभी। राम मंदिर में इतना बड़ा चोरी हुआ। यूपी के लोग क्या सोचते हैं इस बारे में? अरे यार, जब हम लोग जा रहे महाराष्ट्र गुजरात जब जाते थे, यहाँ से पहले शुरुआत में, तो महाराष्ट्र और गुजरात वाले यहाँ काशी वालों को, अयोध्या वालों को पैर छूते थे। पैर धुल करके अपने घर में छिड़कते थे। अच्छा। लेकिन यूपी बिहार जा करके वहाँ चोरी सिखा दिया। पहले हम लोग जाते थे, मोटरसाइकिल खड़ा कर देते थे, 1 महीने मोटरसाइकिल वैसे पड़ी रहती थी, छूता नहीं था। लेकिन यूपी और बिहार वाले गए वहाँ पे, चोरी सिखा दिए। अरे ऐसा नहीं, कोई एक इंसान नहीं सिखाता, नहीं सिखा दिया, सही सही कह रहा, सिखा लेकिन दिया। हर इंसान के मन की बात है वो कि चोरी देखिए, करनी है जितना कि नहीं। पूजा पाठ में विश्वास गुजरात, महाराष्ट्र, इधर पश्चिम वाले करते हैं, और बेचारे वो खाली काशी के नाम पर, अयोध्या के नाम पर जो है कहते हैं कि काशी से आए हैं और अयोध्या से आए हैं। नहीं, पहले जो है कि बड़ा सम्मान करते थे, लेकिन जब देख लिए ये लोग गद्दार हैं, सम्मान करना बंद कर दिया। ऐसा नहीं, कोई कोई अच्छे लोग भी अच्छे रहते हैं, इनके नहीं जैसे, नहीं, अच्छे तो हम सम्मान करते हैं। अच्छे थे, ये हैं, अच्छे हैं, ऐसी बात नहीं है। 100 में अगर अच्छा। दो चोरी कर लिए तो पूरे हाँ। यूपी वाले क्या महाराष्ट्र वाले कोई भी हुआ 100 में 2 नहीं बताया, हम लोग जब बनारस गाड़ी पकड़ते थे, वहां जाते थे ना, उतरते थे जब, पैर छूते थे कि वैसा ही था, वैसा ही काशी का आ गया, काशी का। महाराष्ट्र में जब जाते थे तो नहा के कपड़ा नहीं धुलते थे, वो लोग धुल के खुद ही देते थे। लेकिन ऐसे ही सूचना जाती है, ऐसे ही सूचना जाती, सबका विश्वास जो है। लेकिन हो अभी जाता है। अभी जो राम मंदिर में चोरी हुआ, इसके बारे में आप क्या सोच रहे हो? क्या सोच रहे हैं, सुन रहे हैं। खराब लगा कि अरे अपन खराब तो लगभग किया है भाई। क्या कोई आस्था रख करके चढ़ावा कर रहा है, हर चीज कर रहा है। कुछ बनाया होता, कहीं लगाया होता, और भी ऊंचा काम किया होता और अच्छा था, लेकिन इसे संदेश गलत जाता है, संदेश गलत जाता है। लेकिन उसका हिसाब तो रहता है पूरा, वो ही बताने से इनकार कर रहे हो। वही सब। सीसीटीवी फुटेज वो सब डिलीट हो गए, कैसे हो गए वो? बराबर है, चलो थँक यू। मस्त चाय पिऊया आता। कमलेश भाईनी चायची पण सोय केली, चाय बिस्किट खाऊन अयोध्यासाठी निघायचं आहे ना दादा आपल्याला। चला, मस्त आजची जर्नी होणार आहे। जय श्रीराम। दर्शन घेऊ, बस मन प्रसन्न झालं पाहिजे, ट्रिप साकार झाली पाहिजे। आणि त्यानंतर बनारस पण करायचं आहे मला। अयोध्याचा प्लॅन नव्हता, अचानक प्लॅन केलाय आम्ही एकदम टायमावर। आमच्या मम्मीने आयुष्यन का पास्ता नसल बनवला आहे। यूपीला लोग पास्ता खावला भेटते काय सकाळ सकाळ नाश्त्याला पास्ता आणलाय कमलेश भाई, क्रेजी। मम्मीने नहीं बनाया मेरे कभी ऐसा पास्ता। नाश्त्यासाठी पास्ता तो खाऊन पुढे निघायचं आहे मला। ऑलरेडी पक्का लेट झालाय, 11 वाजलं, 8ला निघायचं होतं आम्हाला। ले लो, खाओ खाओ खाओ। कैसा लगा ओम करता, टेस्ट करके बताओ। पास्ता नाइस। ऋतिक कैसा लगा?
वाव, वेरी नाइस, एक नंबर. कैसा लगा सेट? अलग ही टेस्ट है. कैसा अलग? अच्छा पावर. बाय बाय. आता इथला सफर आमचा समाप्त झालेला आहे. थैंक यू सो मच, बहुत बढ़िया खाना बनाया आपने हमारे लिए. थैंक यू सो मच. आओ कभी मुंबई में, देखो वीडियो, देखो अपना आएगा यूट्यूब पे. मोर बघायला भेटलाय, मोर. बाबा बाई बघा कसना. ओ भाई, पावर मोर आहे. चला 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 बघायला चला. हे मोर कॉमन आहे, पण आपण कसा बघू नये. आता जवळशी बघायला जाते मी. बघायच समोरशी मोर बघायला भेटते आपल्याला शेतामध्ये. हा हा, हे बघा प्रॉपर. असं इझी असतं अशी, प्रत्येक शेतामध्ये मोर बघायला भेटतं ना आपल्याला. आ आ आ आ या 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 आ आ आ आ आ आ. ऐसा डेली येते बोलतो मोर. ओ भाई क्रेजी. पिसारा फुलव बाई, पिसारा फुलव, फुलव पिसारा फुलव. आ आ आ आ आ आ आ. कसना पावर है, रेगुलर आता है क्या इधर? एक ही आता है या अलग अलग आते हैं रोज? नहीं, एक ही आता है. एक ही आता है. हाँ, शाम में और सुबह में, सुबह. शाम में. ओके, तो बघा आला आता जवळ येते. दाणं टाकलं अभी तर, आएगा वो. दाणं टाकलं तर जवळ येते. बघा बघा, थांब थांब, सावकाश सावकाश. पिसारा फुलवते वाटतं. मोबाईल दे ऋतिक तुझा. पिसारा फुलवला पाहिजे, काय बाहेर दिसेल तो. बघ उलटा फिरते बोलल्यावर. हा हा हा, काय प्यारा दिसतंय ना मोर. लईच भारी असते रे. मोर बघून झाला. यो मोर तर बघला आपण. समोर लांडोर पण आहे बघा. हे बघा शेतामध्ये लांडोर बघायला भेटते आपल्याला. राम मंदिरला जाण्याआधी आम्ही अजून एक तांडेला आहे, म्हणजे नाखवा आहे आमचा दादा, त्यांचे बोटवजो कामाला आहे, त्यांच्या घरालून. सुलतानपूर में आहे अभी. परत शेती चालू आहे आणि त्याच्या घरी चाललो ना, तो जेवण वगैरे करणार आहे बोलतो. शेत लावायला चाललेले आहेत आमची पोरं आता. शेताचं सामान घेऊन आले. हे बघा शेत कसं लावलं ना पूर्ण सगळीकडे. त्या मुंबईला आवरी खाली जागा असते आता तर. ही बिल्डिंग, ही बिल्डिंग, ही बिल्डिंग, वो बिल्डिंग. हाय गाइज, हाय गाइज. क्या डायनासोर? अरे यार, नहीं बच गया है. हाँ बछड़े पता है. अरे हम क्या दुसरी गोला से थोडी आहे. पाऊस आला रे, पाऊस. हलका हलका पाऊस आलाय. आई शपथ. पण वातावरण आहे सर ते शेतावालोय. सुनसाम इलाका, एक नंबर. आता मी यांच्या घरी आलो आणि इथला वातावरण बघा कसला घर आहे. एकदम जुन्या पद्धतीचा. हा हा, मस्त सोय केली आमची. आयव पण आहे बसलेली. पोऱ्याला केलं होतं. प्रत्येक आजीस नातासला केलं होतं नाही अशीच. सगळीकडे सेम सिच्युएशन. आणि घराच्या बाहेर हापशी कंपल्सरी आहे यांचे. दुपारच्या झोपाला काय भारी वाटले झाडाखाली. ओ हो हो, काय वातावरण आहे. 1:45 वाजला आता आणि जेवण आलंय आमचा. जेवणामध्ये एक किसका सब्जी आहे? बोड़ा और आलू आणि पुरी दिली आणि राईस और वरण भी आएगा क्या? वरण को क्या बोलते हैं? डाल 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 भी आएगा क्या? तो आता मी जेवायला बसलो. कसं वाटतं तुम्हाला? काय फिलिंग आहे? फिलिंग अशी आहे की हे नॅचरलिटी आहे. आपल्याला मुंबईमध्ये काहीच नाही बघायला. हे आवरं सुंदर जागा आहे, सुंदर. काय बोलू. हा, सगळं वातावरण सगळं एकदम कडक कडक जागा आहे, कडक. आईचं काल जर ही जागा भेटली असती काल संध्याकाळचे, तर અહીંયા जल्लोष असतो, जल्लोष. आया झोपायला आलो असतो. कारण तर पाठी नदी आहे, घराच्या समोरच एकदम नदी आणि मोठी मोठी झाडा. काय वातावरण वाटतंय एकदम भाई, एकदम नॅचरल. दादाचे बोट यो कामाला असतं. नाव काय भाई? नाम क्या आपका? सूरज निषाद. सूरज भाई ये काम पे रहते हैं. और क्या काम करते हो एक बार बताओ. मैं बोट पे टांडेलगिरी करता हूँ. तांडलगिरी मतलब क्या रहता है? बोट चलाने का, कैप्टन का काम. इतने कम उम्र में बोट चलाना कैसे सीखे आप? बस देख कर सीखा हूँ. देख के सीखे और प्रॉपर जमता है. हम्म. आणि हा असा एकटा तांडेल आहे, म्हणजे बोट कॅप्टन आहे तो. आवरे कमी वयामध्ये आवरी भारी बोट चालवतोय ना. हा, त्याचं 22 वय आहे
आणि आता तो टांडलगिरी करते. टांडल मीन्स कॅप्टन, बोट अख्खी सांभाळते. आणि मड कोलिवाडामध्ये बहुतेक आमची बोट आहे ती मोठी बोट आहे, सर्वात मोठी बोट आहे. अजून आता येत आहे पण अजून आल्या नाही, पण आमची जी बोट आहे ती सर्वात मोठी बोट आहे ना. हा 22 वर्षाचा मुलगा ती बोट सांभाळणार आहे आणि मला चांगल्यात चांगली मच्छी पकडून देणार आहे असं यांनी मला आश्वासन दिलंय. बट आज काम पण केलंय त्याने. हो हो, माझा जुना माणूस आहे तो, हा हा. भरोसेवाला विश्वासवाला माणूस आहे. की आता जेवूया मस्त आणि जेवण झाल्यावर पुढची प्लॅनिंग सांगते तुम्हाला. काय बोलते इसको? कुंदरू. कुंदरू कुंदरू का सब्जी लाया है. हा, कमेंट मध्ये सांगा काय आहे मराठीमध्ये काय बोलतात. आता आपण पुरी आणि भाजी खाऊन बघूया, टेस्ट करून बघूया. मस्त वाटत भाजी भारी. हा नाही, भाजी बटाट्याची मस्त आली. बघा मस्त असा डाळ आली आपल्याला. डाळीमध्ये आंबा आहे. आंबा डाळ खावाला काय मजा येते. आंब्याची डाळ आहे, आंब्याची. आंबा बघू शकता तुम्ही. आंबा तुम्ही विचार करशाल आता ये सीझनला आंबा कंची, तर पाठीमागं झाड आहे त्याच्यावर बोलतं आंबा हात, अजून त्याचाच आंबा काढून या डाळ बनवली. पण चव लागते ते चव भाई एक नंबर. म्हणजे अलग खावला भेटते ना आपल्याला. टेस्ट आहे सगळा, टेस्ट आहे सगळ्यांचे. टाटा बघा साफ केली काय पूर्ण. अच्छा आहे खाना भाई, मजा आ गया. थँक्यू. आता मस्त जेवलो आणि समोरच सूरजच्या घराच्या एक्झॅक्ट समोर भाई नदी वाहतय. असं वाटते पवावा, डायरेक्ट उडी टाकावा. आवरा भारी लोकेशन आहे ना, मन प्रसन्न झाला. आया मी 4-5 दिवस आरामात राहू शकते बिना मोबाईलचा. पण इथून तिथं फिरणं या करणं, बकऱ्या बिकऱ्या सगळा, शेतीपासून सगळा, घोडा मोर सगळा बघायला भेटते आपल्याला. नदीच पावर आहे पण वाहतय नदी, त्याच्यामध्ये पवाची तर इच्छा झालती पण नको. आणि आमचा राम मंदिरचा प्लॅन आहे ना, तो थोडा वरती करती चाललाय, कारण तर टाइमाची लिमिट होते आमच्याकडे. आज जर आम्ही सकाळी लवकर 8 वाजता निघलो असतो, सूरजच्या इथे येऊन 12 वाजता इथून गेलो असतो ना राम मंदिरला, सक्सेसफुल झाला असता. आता 3 वाजलं आणि आता जर आम्ही निघलो इथून राम मंदिरला जाण्यासाठी तर संध्याकाळी 6 वाजता पोहोचू आणि तिथं दर्शन वगैरे करून 9 वाजतील. परत आम्हाला येवायचं आहे 5 तास पुढं, तर त्यामुळं बॅलन्स नाही होय. तर तो प्लॅन कॅन्सल केला, अचानक बनलेला पण तो थोडा कॅन्सल करायला लागला. उद्या आमचा बनारसचा प्लॅन आहे. चला गाईज, सूरजच्या घरशी आता निघलो आम्ही, पुढील वाटचालीसाठी सुरुवात करूया. सूरज भाई एकदम प्यारा खाना था, मुझे बहुत पसंद आया भाई, एक नंबर. ये घर पे मैं ऐसा वेज ज़्यादा खाता नहीं, लेकिन इधर आके जो स्वाद है ना खाने में भाई एक नंबर. मुझे भी रेसिपी सिखाओ आम के डाल का. ठीक है ठीक. कुंभार कावला बघा, कुंभार कावला. आमच्यान कुंभार कावला बोलतात, तुमच्यान काय बोलता. आहा, डोम कावला बोलता का तुमच्यान? आमच्यान कुंभार कावला. डोम कावला कालाच तर यो कुंभार कावला आहे, कुंभार कावला बोलताना. आया पक्ष्यांची न प्राण्यांची काहीच कमी नाही, एकदम बिंदास फिरतात पक्षी. आणि आता तुम्हाला फणस दाखवते. फणसाची भाजी खाली त्या दिवशी, लई भारी. आणि आता फणसाची साईज बघा अशी. आता खराब झालं ना वाटतं या झाडावर, कोण काढत नाही वाटतं. हे बघा फणस कधीतरी आहेत झाडावर. फणसाची झाडं पण इथे अशी पक्की नॉर्मल आहेत. ही आया पण तुम्ही बघू शकता, वरती दिसते तुम्हाला फणस. हे बघा संध्याकाळचे 6 वाजले आणि सीएनजी टाकली आम्ही. आणि गाडीत सीएनजी लागत नाही काय. सीएनजी 2 वेळा टाकली आता आणि गाडीचं सीन झालं थोडासा. आरामात आलो ते गावापासून. हा आता थांबू कुठं तरी बरं, चाय वगैरे बनवू. आम्ही चुला वगैरे घेऊन आलो, काहीतरी थांबायला लागल. आता संध्याकाळची वेळ झाली. आता अर्धे रस्त्यानं थांबलो आम्ही. गॅस होता आमच्याकडे, चाय वगैरे बनवू बरं. दूध बी ते घेऊन आलो आणि गॅस पण आणलाय. नवीन कुकिंग चॅनल बनवायचं आहे आम्हाला. आता अर्धे रस्त्यानं थांबून कॉफी बनवायला. बघा ही लोकेशन बघा कॉफी बनवासाठी. ओ भाई ऋतिक मेन आहे कॉफी बनवणारा. हा गॅस तर चालला आपला, गॅस तर पेटला. 15-20 मिनिटां कॉफी बनवला या. हा कॉफी बनाने का बीच रास्ते में जो मजा है, खास कर गॅस वो कहा नाही. हे बघ आता कॉफीची पाकिट आवरी आल्या. 1 लिटर दूध, माणसं 5 असली माणसं, बिस्किट 4 पुरा ग्लास आवरी. गावकीला कॉफी पाजायची. दूध गरम झालाय आता आमचा. कॉफी प्रत्येक ग्लासानं टाकून आता मस्त कॉफी बनवू. कॉफी लोकेशन बघा, बनली ना कॉफी. अरे दुधाला उकल तरी येऊन दे.
दुधाला उकल तरी येऊ दे, गाय तरी काय. जब्बा कॉफी बन गया क्या? मिक्स करायला बिस्किट आणलाय. कॉफी मिक्स करायला बिस्किटचा पुडा. ही जिंदगी आहे क्रेझी. मित्रांसोबत अशी आउट ऑफ नोवेअर कॉफी बनवणार. क्रेझी लाईफ टाईम मेमरी. फायनली कॉफी रेडी झाली. हा हा, ऋतिकनी एक्स्ट्रा साखर टाकली तर जास्तीच गोड बनवली काय. हा हा, लई दिवसानंतर अशी कॉफी पिली कडक गरम बनवल्यासारखी. बरा वाटला काय दादा? मस्त. पहिले दिवशी ज्या घरी आम्ही फ्रेश वगैरे झालतो आणि निघालेलो ना, परत तेच घरी आलो. त्यांची गाडी वगैरे लावू आता इथं. आणि उद्या आम्ही जाऊ काशी बनारस मध्ये. बाई क्रेझी. मोर मोर मोराचा आवाज. इथं पण मोरात आवाज आला असेल तुम्हाला पाठीमाग. आता चला, आता पहिला थोडा फ्रेश होतंय, त्यानंतर भेटते तुम्हाला जेवण वगैरे काही केल्यावर. आजचा दिवस आमचा प्लॅन केलेला तसा गेला नाही, बट जो पण गेला एकदम भारी वाटला. आलो आमच्या रूमवर. पहिल्या दिवशी आलतो त्या. क्रेझी. आता फ्रेश वगैरे झालो मी आणि इथं आमच्या जेवणाची तयारी चालू आहे. त्याच्या वगैरे सब काट रहे. कांदा, लसन, प्याज, सब प्याज और कांदा एक ही है ना. मिर्ची, कोथिंबीर, टोमेटो. योगेश भाई क्या कर रहे हो आप? टोमेटो काट रहे हो क्या? आप क्या कर रहे हो चाचा? लहसुन छिल रहे भाई. आप भी लहसुन छिल रहे हो क्या बनने वाला है योगेश भाई आज? ना कर्दी रहता है ना. कर्दी मतलब काय विषय माहितीये का, घरची जो आम्ही सुकी मच्छी घेऊन आलो ना, ती आज बनणार आहे. क्रेझी. लई दिवसानंतर सुकी मच्छी खायला भेटायला आम्हाला. ट्रेन मध्ये खाल्लेली, त्यानंतर आज रेडी होत आहे. तोपर्यंत मी ब्लॉग एडिट करायला बसते थोडासा. बट आजचा दिवस एकदम मस्त गेलाय. एकदम भारी फिरलो आम्ही. म्हणजे एकदम लोकल. औरा कोण टुरिस्ट मध्ये आपल्याला कवा औरा फिरायला नाही भेटत. म्हणजे एकदम लोकल गावामध्ये काय जिंदगी आहे काय त्या बघायला नाही भेटत. बट आज मी बघितला, एकदम भारी वाटला. बाहेर जर असं आलो बघते तर अशी सुकट मस्त साफ करून ठेवली. आणि ऋतिकने आया जेवण बनवायला घेतलाय. भाई येतंय का तुला? आमटात पाणी काय रस्सा बनवायचा करता? कर्दी बोलता का तुमच्या रश्याला? आमच्या निसोड बोलता. निसोड. आईची घरा का पिता 2 कोलनी आणल्या ना मी जेवण बनवायला करंजाच्या. कॉन्टॅक्ट नंबर देऊ आमचा. हा दे ना. 989717. ओके. अर्धा माझा घे, अर्धा याचा घे. कॉन्टॅक्ट नंबरवर लागेल त्याला वार. झालं लागेल ते ना बोलवा. आता सुकट रेडी होते आमची. पूर्ण फोडणी वगैरे दिली. आता सुकट टाकणार ते. हा, भूक लागली रे बघूनच. कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. ओके. जरूरत लागली संपर्क साधण्यासाठी आम्ही कॉन्टॅक्टच उलटा दिलाय काय. मजा सुकट बनवून झाली. आता त्यानंतर बोंबील घेतलं ना करायला. बोंबील फ्राय एकदम मस्त. हा कडक बोंबील डालीच्या सोबत पण आवरं भारी लागतात ना. स्वप्नेल दाखवायला एक नंबर पावर. आणि तुम्ही फिरायला जात असाल तर असं जास्त दिवस टिकणारी गोष्ट म्हणजे असं बोंबील फ्राय करून न्यायचं. लई दिवस टिकतात. मजा येतं खावाला. हे कोल्लीला बोलवू नका कोणीच. पहिलंच बोंबील करपवलं ना. दाखव ओमकार दा. डिश नाही दिली तेव्हा थांबलो. यो बघा बोंबील करपवून आणलं पहिलेच यान. काय बोलणारा. कन्शी ऑर्डर भेटते तुला. माझ्या लग्नाला चुकून पण बोलवणार नाही. पाहुणी करा जावाची. मस्त आता जेवायला घेतलाय. सुकटीचा रस्सा आणि भात. टेस्टी तर लागलच 100%. मजा आली. सुकटीचा रस्सा लई दिवसांनी खाते मी. घरा पण नव्हता खाला गोष्टी. मस्त जेवलो आणि आता आराम करते. उद्या सकाळी उठून आम्ही जाऊ बनारसला. आणि ब्लॉग इथंच एंड करते. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि यूपीची सिरीज कशी वाटते ते कमेंट करून सांगा. बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.